नमस्कार, मी प्रतीक्षा संतोष जाधव, सद्गुरू आश्रम शाळेची विद्यार्थिनी. आम्ही परवा मंदूर येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेलेलो. तिथे त्यांना अंतराला अंतरून नव्हतं, पांघराला पांघरून नव्हतं. ते आसपासचा लाकूडफटा गोळा करून स्वतः जेवण खात होते. तिथे त्यांचं ते उघड्यावरचं थंडी वाऱ्याचं जीणं बघून मला खूप वाईट वाटलं. तिथे आम्ही त्यांची मुलाखतसुद्धा घेतली. त्यांचे बोल ऐकून माझ्या मनाला खूप लागलं. आम्ही शाळेत आलो. शाळेत आम्ही त्यांच्यासाठी पत्रसुद्धा लिहिलं. त्या पत्रातून आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने आमच्या भावना समजून घ्याव्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या. त्यांनी त्यांचं घरदार सोडून ते आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. त्यांची चिमुकली बाळ तिथे त्यांची वाट बघते आहेत. त्यांच्या वाटेकडे तिथे डोळे लावून बसले आहेत. तर त्यांच्या तुम्ही भावना समजून घ्याव्या व त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी श्रद्धा विनोद कांबळे, इयत्ता 9वी क ची विद्यार्थिनी, सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर. 14 फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो. चांदोलीमधील मंदूर येथे गेलो. तेथे आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसले. तर आम्ही त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या. तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आहे आणि प्रकल्पग्रस्त आहेत ते होते तिथे बसले होते. तर त्यांना काही समस्या भेटत नाही आहे, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे. आमच्या आजीच्या, आजोबांच्या, आईवडिलांच्या वयाचे ते तिथं उघड्यावर बसले आहेत. त्यांचं हालअपेष्टांचं जीणं आमच्याकडून बघवलं नाही, आमच्या पण डोळ्यात पाणी आलं. तर सरकारने प्लीज त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही मान्य कराल आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवाल, कारण गेले 40 दिवस झाले ते तिथं बसलेले आहेत. तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या कराव्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.